WFI माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे सहकारी संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली। यावेळेला तिने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या निवडीने नाराज असल्याची भावना व्यक्त केली। तामिळनाडूमध्ये पुराने थैमान घातले। अशातच तामिळनाडूच्या थुथुकुडी इथे पूरग्रस्त भागामध्ये NDRFच्या जवानांकडून मदत साहित्याचं वाटप करण्यात येतं। तामिळनाडू राज्यामध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। लोकांना पाण्यातून वाट काढून प्रवास करावा लागतोय। संसदेत खासदारांचं निलंबन सत्र सुरूच आहे। आज 3 खासदारांचं निलंबन झाल्याने निलंबित खासदारांचा आकडा आता 146 वरती पोहोचलाय। खासदारांच्या निलंबन प्रकरणी दिल्लीत संसद परिसरामध्ये इंडिया आघाडीने मोर्चा काढलाय। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी झाले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या भावाने उसळी घेतल्याने पेट्रोलचे भाव महागण्याची शक्यता आहे। भारताकडून आयात होणाऱ्या तेलाच्या दराचा मापदंड असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रतिपिंप $80 वरती पोहोचलाय। भारतात मार्च 2024 पर्यंत GPS आधारित टोल सिस्टीम येईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। या नव्या पद्धतीमुळे 10% खर्च कमी होणार आहे। संभाजीनगरमध्ये इंडिया आघाडी विरोधामध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तृणमूल काँग्रेस खासदार कुणाल बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या निषेधार्थ भाजपाने जोडेमारो आंदोलन केले। धुळ्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आणि अशा शरद पवार यांच्या गटाने मागणी केलेली आहे। त्यासाठीचं निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। संसद सुरक्षा भंग प्रकरणातील 4 आरोपींना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात सखोल तपास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या वतीने सुरू आहे। वाशिममध्ये तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करण्यात आली। जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचा निषेध व्यक्त केला जातो। उल्हासनगरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपाने आंदोलन केलंय। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची नक्कल केल्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी त्यांच्या फोनमध्ये टिपला होता। या प्रकरणी आता भाजप आक्रमक झाले। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले। यावेळेला भाजपाच्या वतीने बॅनर्जी यांच्यासह राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले। पिंपरी चिंचवडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले। राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाचा अपमान असं म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नकलेचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये भाजपाने निदर्शनं केली। मिमिक्रीच्या घटनेला विरोध करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण केल्याच्या निषेधार्थ भाजपाने राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली। भिवंडीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींविरोधात आंदोलन करण्यात आले। मंत्री छगन भुजबळांना दिलेला जामीन रद्द व्हावा या मागणीसाठी धुळ्यामध्ये निदर्शनं करण्यात आली। यावेळेला भुजबळ ठणठणीत आहेत। आजारपणाच्या कारणावरून त्यांना दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। मुंबईत उपराष्ट्रपती धनखड यांची खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे। तर मंत्री मंगलप्रभात लोढांनी राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जींच्या विरोधात लालबाग पोलीस चौकीमध्ये तक्रार अर्ज दिला। नाशिकच्या मनमाडमध्ये उपराष्ट्रपतींची खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याप्रकरणी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। यावेळेला राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत निषेध करण्यात आला। नाशिकच्या मालेगावमध्ये उपराष्ट्रपती धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपाच्या वतीने इंडिया आघाडी विरोधामध्ये नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेला मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनात उपस्थिती लावली। सोलापूरमध्ये भाजपाने इंडिया आघाडी विरोधामध्ये आंदोलन केलं। यावेळेला उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याने ममता बॅनर्जींचा निषेध करण्यात आलाय। दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी अकोल्यामध्ये भाजपाच्या वतीने इंडिया आघाडीचा निषेध करण्यात आलाय। शहरातील खुले नाट्यगृह चौकामध्ये भाजपाने इंडिया आघाडी विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला।
मानधनात वाढ करावी, पदोन्नती देताना शिक्षण आणि वयाची अट शिथिल करावी यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील 3247 अंगणवाडी सेविका या संपावरती आहेत. पुण्यातील इंजवडी परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरती 4 फुटांचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. परिणामी ग्रामस्थांनी या विरोधामध्ये तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. रायगडमध्ये दिव्यांग बांधवांसाठी तपासणी शिबिर तसंच साहित्य वाटप करण्यात आले. यावेळेला दिव्यांग बांधवांच्या या कार्यक्रमाला महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 22 डिसेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळेला 2024-25 या नवीन आर्थिक वर्षासाठी सुमारे 300 कोटींच्या प्रारूप आराखडा मांडण्यात येणार आहे. साताऱ्यात तिरंदाजीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या आदित्य स्वामीचा सत्कार करण्यात आला. या अगोदर एक्सप्रेस बाबर यांनी अर्जुन पुरस्कार मिळवला होता. बुलढाण्यात 14वे जिल्हा साहित्य संमेलन 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले. 6 सत्रांमध्ये हे एक दिवसीय साहित्य संमेलन पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिजामाता महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम आणि त्यामुळे होणारा ट्रॅफिक यामुळे भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग 53 सर्वात नापसंत महामार्ग ठरलाय. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे हजारो वाहनांनी दुसरी वाट पकडली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आंदोलनात यापूर्वी सहभागी असलेल्या आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवण्यात आल्या. तर खुल्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरती बंदी घालण्यात आली आहे. तर ट्रॅक्टर चालकांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आली. नागपूरमधील सिंधी भाषेतील गझल संग्रह हथू पकड जानसाठी या वर्षीचा सिंधी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉक्टर विनोद आसुदानी यांना मिळाला. श्रीवर्धन समुद्रकिनारी कासवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कासवांच्या 80 पिल्लांना वर्धन तालुक्यातील मारळ समुद्रकिनारी सोडण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी इथे जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळेला सोयरे कोण अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली. सरकारला दिलेल्या डेडलाईनपर्यंत आरक्षण मिळायलाच हवं, अन्यथा आम्ही सज्ज आहोत असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच आरक्षणाचे लाभधारक कोण असणार हे स्पष्ट व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. मनोज जरांगेंच्या बीडमधील इशारा सभेपूर्वी पोलीस प्रशासनाने मराठा आंदोलकांना नोटीस बजावली आहे. कलम 149 अन्वये 125 समन्वयकांना नोटीस बजावण्यात आली. जालन्यातील गोदापट्ट्यातील 123 गावामध्ये मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. यावेळेला आरक्षण तसंच आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात आली. राम मंदिर उद्घाटनाप्रसंगी अनेकांना निमंत्रण देण्यात आले. यावेळेला संत तुकाराम, संत नामदेव महाराजांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्तांना निमंत्रण देण्यात आले. तर पंढरपूरचे प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज आशुतोष बडवे पाटील यांना अयोध्येतून मंदिर उद्घाटन प्रसंगी आमंत्रण देण्यात आले. राज्य सरकारने दुधाला 5 रुपये अनुदान जाहीर केलंय. या अनुदानावरती शेतकरी समाधानी नाहीयेत अशी खंत बारामतीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुधाला 40 रुपयांहून अधिक दर मिळावा अशी मागणी देखील केली. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये पानेवाडी गावामध्ये गोळीबार केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या गोळीबारात पोटामध्ये गोळी घुसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. पेण बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. आरोपी आदेश पाटीलला जन्मठेपेची शिक्षा अलिबाग सत्र न्यायालयाने दिलेली आहे. 29 डिसेंबर 2020 ला 3 वर्ष मुलीवरती बलात्कार करून खून करण्यात आला होता. उल्हासनगरात वडापाव विक्रेत्यावरती जीवघेणा हल्ला झालाय. पैसे न दिल्याच्या रागातून उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. हिंगोलीमध्ये रस्त्यावरती फळ विक्री करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फळ विक्रेत्यांवरती वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या GR इन्फ्रा कंपनीचा हा ट्रक आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2 वेगवेगळ्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. तर 3 जणांना अटक सुद्धा केली आहे. नववर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते.
नाशिकमध्ये पुण्यातून आलेल्या घरफोडी करणाऱ्या आरोपीसह त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली। त्याच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवी मुंबईत 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या 2 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। कामोठे भागामध्ये हे बांगलादेशी राहत होते। कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील तळंगदे इथल्या सरपंचा विरोधामध्ये करणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शेताच्या बांधावरती परडी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या टोचलेल्या बाहुल्या ठेवण्यात आल्यात। मात्र या सगळ्याला दुजोरा देत त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली। सिंधुदुर्गातील वैभववाडी पोलीस ठाण्यामध्ये चोरी केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या संशयिताने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावरती कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। बुलढाण्यामध्ये दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून देण्यासाठी आयुक्तांची इच्छा नसतानाही जीएसटी आयुक्तालयास लाच देणाऱ्या व्यापाऱ्याला एसीबीने अटक केली। ठाण्यामध्ये पतीने पत्नी आणि आपल्या 2 मुलांची हत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी कासारवाडी पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नाशिक शहराच्या विविध परिसरातून इको गाडीच्या सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीकडून तब्बल 16 गुन्हे उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं। चंद्रपूरमध्ये 2 वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ उडाली आहे। परिणामी ऊर्जानगर वसाहत परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गेवराई तालुक्यातील सुशी गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। एका 60 वर्षीय व्यक्तीचं हृदयविकाराने निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कुठे करायचे म्हणत नातेवाईकांनी ग्रामपंचायतीसमोर मयत व्यक्तीचा मृतदेह ठेवून ठिय्या मांडला। मुंबई दहिसर लिंक रोड पुलावरती भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। पालघर विक्रमगड मनोर मार्गावरती साखरे इथे धावत्या ट्रकला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये गवतासह ट्रक जळून खाक झाला। वाशिमच्या आडाण प्रकल्पाचा कालवा दुरुस्तीसाठी 182 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे। त्यामुळे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील सिंचनामध्ये आता वाढ होणार आहे। राज्यात पुढील 2 दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे। यावेळेला राज्यात यवतमाळमध्ये सर्वात कमी 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत।